Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? ठाकरे गटाच्या राजन साळवींची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. राजापूर मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी. राजन साळवींनी 94,400 रुपयांचं शुल्क भरलं. मवियाचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी. ईव्हीएम मशीन फॉर्मॅट न मारता फेरमतमोजणी करावी. मतमोजणी प्रक्रियेवर हितेंद्र ठाकूरांचा आक्षेप. रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी. फेरमतमोजणीसाठी अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंचा अर्ज. सुधाकर घारेंनी फेरमतमोजणीसाठी 8,49,000 रुपये भरले. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. या संदर्भात प्रशासनानं काढलेला जीआर योग्य नाही. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट चर्चेत. तर नवीन सरकार येताच याची चौकशी केली जाईल असाही ट्विटमध्ये उल्लेख. डोंबिवली विधानसभेमधील ईव्हीएमच्या 10 मशीनची फेरमतमोजणी होणार. ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज. 4,72,000 रुपयेही भरले. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांकडून दीपेश म्हात्रे यांचा 70,000 मतांनी पराभव. शरद पवार गटाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांची फेरमतमोजणीची मागणी. जगताप यांनी निवडणूक आयोगाकडे 12,74,000 रुपये भरले. अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांच्याकडून जगताप यांचा 7,122 मतांनी पराभव. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. या संदर्भात प्रशासनानं काढलेला जीआर योग्य नाही. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट चर्चेत. ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचं आंदोलन. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप करत ईव्हीएम मशीन आणण्यात आंदोलन. हे सरकार लोकमतानं नाही तर निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलंय. आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढू. मशीनबद्दल आम्ही बोलत नाही. मशीनवर आमचा आक्षेप नाही. नाना पटोलेंची माहितीवर टीका. निवडणुकीमध्ये मी एकटाच लढलो. माझ्यासोबत कुणीही नव्हतं. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. मला जरांगे फॅक्टरचा फायदा झाला. उसाला 3,500 रुपये दर देणार. उसाला दर देण्याचा शब्द पाळणार. आमदार अभिजित पाटलांचं आश्वासन. रणजितसिंह मोहिते पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. माहितीच्या विजयाबद्दल मोहिते पाटलांकडून बावनकुळेंचं अभिनंदन. सोलापूर जिल्हाध्यक्षांकडून रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी. चंद्रशेखर बावनकुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करतील. श्रीकांत भारतीय यांची प्रतिक्रिया. मंत्रालयामधील मंत्र्यांच्या दालनामधील सामानाचं शिफ्टिंग सुरू. नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सामान हलवण्यास सुरुवात. आमदार दिलीप लांडेंचं भोर तालुक्यामधल्या तांभाड मुळगावी जंगी स्वागत. मुंबईतील चांदोली विधानसभेवर दिलीप लांडे आमदार. मालवण पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील पुतळ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात. जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अल्ट्रासॉनिक टोमो. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?